अध्याय दुसरा श्लोक क्रमांक 26। अथ चैनं नित्यजातं नित्यं वा मन्यसे मृतं तथापि त्वं महाबाहो दैवं शोचितुमर्हसि। अथ चैनं नित्यजातं नित्यं वा मन्यसे मृतं तथापि त्वं महाबाहो नैवं शोचितुमर्हसि। पदच्छेद बघा। अथ च एनं नित्यजातं नित्यं वा मन्यसे मृतं तथा अपि त्वं महाबाहो न एवं शोचितुम अर्हसि। पदच्छेद आलं लक्षात? शब्दाची बोड कळली का? बघा, भगवान अर्जुनाला आत्मस्वरूपाचं ज्ञान देऊन या आत्मस्वरूपाकडे जर तू पाहिलंस तर तू शोक करण्याला योग्य नाहीस अशा प्रकारचं समजून सांगू लागलेले आहे. अर्जुनाला स्वजनांना पाहून मोह निर्माण झाला आणि मोह निर्माण झाल्यामुळं अर्जुन आपल्या कर्तव्यापासून परावृत्त होत होता, युद्ध करणार नाही म्हणत होता आणि रथाच्या खाली जाऊन बसला होता. भगवंतांनी त्याला पुन्हा युद्धाला प्रवृत्त करण्यासाठी आता उपदेश करू लागलेले आहे. तो बरंच काही त्यांनी प्रवचन केलं देवासमोर. भगवंतांनी सांगितलं की अशा प्रकारचा हा नपुसकपणा सोडून दे, हृदयाचा दुर्बळपणा हा तुला अधोगतीला घेऊन जाणार आहे, तर तू अशा प्रकारचे असं बोलू नकोस, तू उठ आणि युद्ध कर असं सांगितल्यानंतर ते म्हणलं कसं काय देवा, हे माझे पूजनीय येतं गुरु येतं त्यांना कसं काय मारू वगैरे वगैरे बरंच त्यांचा समाज झाला. भगवंतानी मग त्याला आध्यात्मिक अशा प्रकारच्या उपदेशाला आरंभ केलेला आहे. अरे अर्जुना, तू बोलतोस तर पंडितासारखं नीतीच्या गोष्टी बोलतोस आणि वागतोस मात्र कसा मूर्खासारखा. अशोच्चारणशोच असतो प्रज्ञावादामुष्य भाषसे गतासो न गतासो सूचनानुशोचन्ति पांचतः. इथून आत्मस्वरूपाच्या ज्ञानाला सुरुवात केलेली भगवंतांनी उपदेश करण्यासाठी. मग आत्मा कसा आहे, काय आहे, आत्मा अविनाशी आहे, तो मरत नाही वगैरे वगैरे, त्याला कोणी मारू शकत नाही, तो कोणाला मारित नाही वगैरे वगैरे सगळं सांगितलं. त्याला शस्त्र तोडीत नाही, त्याला अग्नी जाळीत नाही, त्याला वायू सुटवीत नाही, त्याला पाणी भिजवीत नाही वगैरे वगैरे सांगितलं. तो आच्छाद्य आहे, अक्लेद्य आहे वगैरे वगैरे सगळं सांगून झाल्याच्या नंतर आता भगवान सांगतात की अरे अर्जुन, ठीक आहे, आत्मा अविनाशी असल्यामुळं त्याच्याविषयी तू शोक करण्याला योग्य नाहीस, कारण तो मरतच नाही. आत्मा मरतात ते काय मरतात? शरीर मरतात. शरीर मरत असल्यामुळं जसं बघा, आपण जुनं वस्त्र झाल्यानंतर ते टाकून देतो आणि नवीन धारण करतो की नाही, तसं हा जो जीव आहे म्हणजे हा जो आत्मा आहे तो काय करतो, जीर्ण झालेली शरीर सोडतो आणि त्याला नवीन शरीर प्राप्त होतात, तो नवीन धारण करतो. त्यात काय रडायचं? फाटलेलं धोतर टाकून देताना नवीन घालता आपण रडतो का? नाही. तसं जुनं झालेलं हे शरीर, जीर्ण झालेलं शरीर ते सोडताना नवीन घेताना काही रडायची गरज आहे? त्यात काय शोक करतोस? आत्मदृष्टीला पाहिल्यानंतर आत्मा तर मरतच नाही ना, त्याच्याविषयी काय शोक करायचं आहे? वासांशी जीर्ण आणि यथा विहाय
नवानी गृह्णाति नवपराणि तथा शरीराणि विहाय जीवनान्यानि संयाति नवानी देही. बरोबर आहे ना? म्हणून तू शोक करण्याला योग्य नाहीस. का? कारण आत्मा मरतच नाही. आत्मा मरतच नाही, त्याला कोणी मारूच शकत नाही. आणि काय शोक करायला लागला त्याची? मरतील म्हणून हे मारणार आहेत काय? ते पूर्वी होते, आता एकदम पुढे राहणार आहेत. मरणार थोडी, आत्मा मरतच नाही. म्हणून तू शोक करण्याला योग्य नाहीस. आता भगवान सांगता ठीक आहे, जरी तू यांना मरणारा मानलंस, जर मरणारे नाहीत असं मानलं तरी शोक करण्याला तू योग्य नाहीस. काय? कारण मरतंय काय? शरीर. आणि शरीर जर मरत असेल आणि शरीराला कोणी जिवंत ठेवू शकत नाही. काय काय शरीर हे कसं आहे? मरणारच आहे ना, त्याला कोणी जिवंत ठेवू शकत नाही. कोणाचंही शरीर कितीही चांगलं असलं, कितीही भारी शरीर असलं तरी ते एक ना एक दिवस काय होणार असते? नष्टच होणार. माणसाचं शरीर नष्ट होत असतं, सगळ्या पशुपक्ष्याचं शरीर सुद्धा. असं कोण आहे अविनाशी ज्याचं शरीर आहे? कुणीच नाही. असं जगाच्या आधी कालापासून आजपर्यंत कोणाचं शरीर काही नाही अविनाशी नाही. देवाने जरी शरीर धारण केली त्याला स्वतः शरीर सोडावंच लागतं. त्याच्यामुळं हे शरीर जर म्हणत असतील तर त्यांच्याविषयी तो शोक करण्याला योग्य नाही. आणि आत्म्याविषयी शोक करण्याला योग्य नसतं. कारण आत्मा काय होत नाही? मरतच नाही. मग शोक कशाला करतो? समजतंय का? बघा, अथ अथ या श्लोकामध्ये अथ त्यानंतर एनम या आत्म्याला नित्य जातम नित्य जन्मणारा वा नित्यम मृतम मन्यसे वा अथवा तू या आत्म्याला नित्य मरणारा मानत असशील, तथापि तरी सुद्धा महाबाहो, हे मोठे हात असणारे अर्जुना, त्वम एवं शोचितुं न अर्हसि. तू अशा प्रकारे शोक करण्याला योग्य नाही. म्हणजे काय? बघा, आत्मा तर नित्य आहे. आत्मा कसा आहे? नित्य. पण जर तू आत्म्याला नित्य मानलं नाहीस, ठीक आहे, तू आत्म्याला काय मानतो? जन्मणारा आणि मरणारा. बरोबर आहे. जरी तू आत्म्याला जन्मणारा आणि मरणारा मानलंस, आत्मा नित्य जन्मतो आणि आत्मनित्य काय होतो? मरतो. असा उत्पत्ती विनाशवान मानला आत्मा. कसला? उत्पत्ती विनाशवान जरी आत्मा मानला. नित्य जातम म्हणजे नित्य जन्मणारा वा नित्य मृतम किंवा नित्य मरणारा असा जरी तो आत्मा मानलास, तथापि तरी सुद्धा महाबाहो म्हणजे हे अर्जुना, एवं एवं म्हणजे अशा प्रकारे तू जो अशा प्रकारे शोक करतोस का नाही, अशा प्रकारचा शोक करण्याला शोचितुं न अर्हसि. तू योग्य नाहीस. नित्य जन्मणारा आणि मरणारा जरी आत्मा मानला तरीही तू शोक करण्याला योग्य नाहीस. का शोक करायला योग्य नाहीस? कारण तो नित्य जन्मणाराच आहे आणि नित्य मरणाराच आहे. मग तो मरणारच आहे. मग तो काय होणार आहे? मरणारच आहे. तर मरणारच आहे, त्याच्याविषयी काय शोक करायचं? समजतंय का? बघा अजून एकदा श्लोक. च आणि अथ त्यानंतर नित्य जातम येनम घ्या. येनम म्हणजे या आत्म्याला नित्य जातम नित्य जन्मणारा वा नित्य मृतम म्हणजेसे अथवा तू नित्य मरणारा मानत असशील, तथापि तरी सुद्धा महाबाहो, हे मोठे हात असणारे अर्जुनाचे हात मोठे होते, गुडघ्यापर्यंत होते हात. तुमचे गुडघ्यापर्यंत नाही, कमरापर्यंत येते. ठीक आहे नाही? अर्जुनाचे मोठे हात होते म्हणून त्याला अजानभाऊ म्हणतात. महाबाहो, हे मोठे हात असणारे अर्जुना, एवं त्वं शोचितुं न अर्हसि. तू अशा प्रकारे शोक करण्याला काय नाहीस? योग्य नाहीस. आलं का श्लोक लक्षात? कळलं का? आता
जातस्य हि ध्रुवो मृत्यु ध्रुवं जन्मामृतस्य च तस्मादपरिहार्यर्थे त्वं शोचितुमर्हसि जातस्य हि ध्रुवो मृत्यु ध्रुवं जन्मामृतस्य च तस्मादपरिहार्यर्थे न त्वं शोचितुमर्हसि पदच्छेद बघा. जातस्य हि ध्रुवः मृत्युः ध्रुवं जन्म मृतस्य च तस्मात् अपरिहार्ये अर्थे न त्वं शोचितुम अर्हसि. अलग पदच्छेद बघा. आता ही म्हणजे अगोदर घ्यायचं. ही म्हणजे कारण की काय सांगितलं वरच्या श्लोकामध्ये, जरी आत्म्याला तू जन्मणार आणि मरणारा मानलंस तरी सुद्धा तू अशा प्रकारचा शोक करण्याला योग्य नाहीस. काय योग्य नाहीस? ही कारण की, कारण आत्माला जन्मणारा मानलं की मग तू मरणारा हे निश्चित. जन्मलेल्या वस्तूचा मृत्यू हा निश्चित असतो. काय असतो? जी वस्तू जन्माला आली, उत्पन्न झाली, ती वस्तू एक दिवस काय होणारी असते? नष्ट होणारी असते, मरणारी असते. हा नियम आहे. काय? आणि जी वस्तू मेली म्हणजे नष्ट झाली, त्या वस्तूचा पुन्हा जन्म ही निश्चित असतो. मेलेल्या वस्तूचा जन्म आणि जन्मलेल्या वस्तूचं मरण हे निश्चित असतं. हे टळत नाही कधी. आणि मग हे न टळणारी गोष्ट आहे. आणि न टळणाऱ्या अशा गोष्टीविषयी तू काय शोक करत बसलास? शोक करायची काय गरज आहे का? जन्मलाय ना आत्मा, तू जन्मणारा मानतोस का नाही? तो जन्मलेली वस्तू एक दिवस मरत असते. मग कधी ना कधी ते मरणारच आहे. म्हणजे मरणारच आहे, त्याच्याविषयी काय शोक करायचं? हे निश्चित एक दिवस काय होणार आहे? ते मरणारच आहे. काय शोक करायचं त्याच्याविषयी? समजलंय का? मरणाऱ्याविषयी काय शोक करायची गरज आहे? बघा, ही कारण की जातस्य मृत्यू ध्रुवः. दिसलं का? जन्मलेल्याचा मृत्यू हा काय आहे? निश्चित आहे. च मृतस्य जन्म ध्रुव. आणि मेलेल्या वस्तूचा जन्म काय असतो? निश्चित अशा प्रकारचा असतो. म्हणजे जन्मलेल्याचा मृत्यू निश्चित आहे आणि जन्मलेल्याचा मेलेल्याचा जन्म निश्चित आहे. तस्मात् आणि म्हणून अपरिहार्ये अर्थे, म्हणजे अपरिहार्य न टाळता येणाऱ्या पदार्थाविषयी. म्हणजे आता मृत्यू टाळता येतो का? मृत्यू हा अपरिहार्य आहे, टाळता येत नाही. तो काय करता येत नाही? टाळता येतच नाही. अशा अपरिहार्य अर्थाविषयी, गोष्टीविषयी त्वं शोचितुम न अर्हसि. तू शोक करण्याकरता काय नाहीस? योग्य नाहीस. कळलं? अव्यक्तादीनि भूतानि व्यक्तमध्यानि भारत अव्यक्तनिधनान्येव परिदेवना. अव्यक्तादीनि भूतानि व्यक्तमध्यानि भारत अव्यक्तनिधनान्येव तत्र का परिदेवना. अव्यक्तादीनि भूतानि व्यक्तमध्यानि भारत अव्यक्तनिधनानि एव तत्र का परिदेवना. आता इकडे बघा, व्यक्त आणि अव्यक्त हे दोन शब्द महत्वाचे या श्लोकात.
व्यक्त कशाला म्हणतात आणि अव्यक्त कशाला म्हणतात? व्यक्त म्हणजे दिसणार, इंद्रियांना गोचर होणारे जे पदार्थ असतात, इंद्रियाला दिसणारे पदार्थ जे असतात, म्हणजे कानाला ऐकू येतात, डोळ्याला दिसतात, जसं इंद्रियाला त्याचा रस कळतो, नाकाला त्याचा वास येतो, असे जे पदार्थ असतात, म्हणजे इंद्रियाच्या द्वारा ज्या पदार्थांचं ज्ञान होतं, म्हणजे इंद्रियाला गोचर होणारे, इंद्रियाला विषय होणारे जे पदार्थ आहे त्या पदार्थांना काय म्हणत असतात? व्यक्त. त्यांना काय म्हणतात? व्यक्त. आणि जे पदार्थ या इंद्रियांना गोचर होत नाही, विषय होत नाही, असे जे पदार्थ असतात त्यांना काय म्हणतात? व्यक्त म्हणतात, अव्यक्त. मग मला सांगा, आता ही सगळी जी भूत आहे, भूत म्हणजे कोण? वडावर बसलेलं नाही. भूत म्हणजे प्राणी. हे सगळे प्राणी, माणसं असतील, जनावर असतील, हे सगळे बैल, घोडे, मांजर, कुत्र, माणसं सगळे हे यांना भूत म्हणतात. त्यांना काय म्हणतात? यांना, या भूतांना म्हणजे या प्राण्यांना जन्मण्याच्या अगोदर कुणी पाहत होतं का? म्हणजे ते दिसत होते का? जन्माच्या अगोदर दिसत होते का? नव्हते. म्हणजे जन्मल्यावर दिसतात का? जन्मल्यावर दिसतात का? जन्मल्यावर दिसतात. जन्मल्यावर दिसतात म्हणजे जन्मल्यावर ते व्यक्त होतात. जन्मल्यावर दिसतात म्हणजे जन्मल्यावर कशा असतात? ते व्यक्त असतात. आणि जन्माच्या अगोदर ते अव्यक्त असतात. अव्यक्त म्हणजे ते त्यावेळेला दिसत नाही. लक्षात आलं का? बरं. जन्मल्यावर दिसतात, मेल्यावर दिसतात का? हा, मेल्यावर दिसत नाही. दिसतात कधी? जन्मापासून मरेपर्यंत मधल्या काळात फक्त दिसतात. अगोदर कशा असतात? ते अव्यक्त असतात. मेल्यावर कशा असतात? ते अव्यक्त असतात. फक्त मधल्या काळात काय असतात? ते व्यक्त असतात. म्हणजे जे पहिले अव्यक्त होते, नंतर व्यक्त झाले. पहिले मुळात कसे होते? ते अव्यक्त होते. नंतर काय झाले? ते व्यक्त झाले. आणि मेल्यानंतर पुन्हा जर अव्यक्तच होत असतील त्यात काय घडायचं? पहिले तर ते अव्यक्तच होते. अव्यक्तातूनच पुन्हा ते व्यक्त झाले ना, पुन्हा अव्यक्तच होत असतील तर त्यात घडायचं काय? त्यात घडण्यासारखं आहे काय त्याच्यात? हा, समजा आता माझ्याजवळ एखादी वस्तू, काय माझ्याजवळ एखादी वस्तू आणि काही कारणास्तव मी त्या ह्याला दिली म्हणा, किंवा त्यानं माझ्याकडून मागून घेतली म्हणा. मग माझ्याजवळ जी वस्तू होती तुम्हाला दिसत होती, ती पुन्हा त्याच्याजवळ दिसायला लागली. कोणाजवळ दिसायला लागली? त्याच्याजवळ दिसायला लागली. पुन्हा मी माझ्याकडे त्याच्याकडून घेतली. अगोदर कुणाजवळ होती? माझ्याजवळ होती. पुन्हा कोणाजवळ गेली? त्याच्याजवळ गेली. पुन्हा कोणाजवळ आली? माझ्याजवळ आली. मग माझ्याजवळ वस्तू आली, त्यांना काढायचं काय? का पहिली माझ्याजवळच होती ना, माझीच होती ती. मग त्याला काहीतरी काम करण्यापूर्वी दिली, पुन्हा मी माझी, पुन्हा काढायचं काय? काय काम काढायचं? जर नको बस बरोबर आहे का नाही? मी काय म्हणतो ते समजतंय का? तसं हे भूत जर पहिले अव्यक्त होते, मध्ये व्यक्त होतात आणि नंतर पुन्हा अव्यक्त होत असतील, म्हणजे अव्यक्तात पहिले अव्यक्तच होते, फक्त मध्यंतरी व्यक्त झाले, पुन्हा अव्यक्त होत असतील, तर घडण्यासारखं काय? शोक करण्यासारखं काय? बघा, भूतानी अव्यक्तादीनी, सर्व भूत आधी कसे होते? अव्यक्त असतात. भारत घ्या, संबोधन आहे ना, भारत. भारत म्हणजे काय? हा, भरत वंशामध्ये उत्पन्न झालेल्या अर्जुना. भरत वंशामध्ये हे उत्पन्न झालेले सर्व, म्हणून अर्जुनालाही भारतच म्हणतात, धृतराष्ट्रालाही भारतच म्हणतात, आणि ते सगळ्यांनाच भारत म्हणतात. पांडवांना, विंकवांना सगळेच कोण आहे? ते भारतच आहे. हे भारत. भूतानी अव्यक्तादीनी, ही सर्व भूते अगोदर कशी होती? अव्यक्त होती किंवा अव्यक्त असतात. व्यक्त मध्यानी,
फक्त मध्यंतरी काय असतात, व्यक्त होत असतात. बर, अव्यक्त निधनानी मेल्यावर काय असतात, अव्यक्तच होतात. अव्यक्त निधनानी एव, आणि मेल्यावर सुद्धा हे अव्यक्तच होतात. मग तत्र का परिदेवना, मग त्याविषयी काय शोक करायचा, करायचा काय शोक, काही शोक करणार काय आहे का तिथं. आश्चर्यवाद पश्यति कश्चिदेन, आश्चर्यवद वदति तथैव चान्यः, आश्चर्यवच्चेन मन्यः शृणोति, वाप्येनं वेद न चैव कश्चित्, आश्चर्यवात् पश्यति कश्चिदेन, आश्चर्यवद वदति तथैव चान्यः, आश्चर्यवच्चेन मन्यः शृणोति, श्रुत्वाप्येनं वेद न चैव कश्चित्, आश्चर्यवत् पश्यति कश्चित् एनम्, आश्चर्यवत् वदति तथा एव च अन्यः, आश्चर्यवत् च एनम् अन्यः शृणोति, श्रुत्वा अपि एनं वेद न च एव कश्चित्. आलं का, आलं का. बघा आता हे जे आत्मस्वरूप आहे, हे असलं कसं आत्मस्वरूप आहे. पहिलं म्हणजे याच्याविषयी, म्हणजे याला नित्य मानलं तरी शोक करायची गरज नाही, आणि मरणार मानलं, जन्मणार आणि मरणार मानलं तरी शोक करता येत नाही त्याविषयी. हे आत्मस्वरूप नेमकं आहे तरी कसं नाही, म्हणजे आत्मस्वरूप असंच आहे. हे आत्मस्वरूप कसं आहे, असंच म्हणजे कसं काय, ह्याच्याविषयी आहे ना सगळं आश्चर्याच्याच गोष्टी असतात. या आत्मस्वरूपाविषयी सगळं आश्चर्याच आहे. जे ह्या आत्मस्वरूपाबद्दल बोलतात ना, आश्चर्यचकित होऊन बोलतात. ऐकणारे सुद्धा आश्चर्यचकित होऊन ऐकतात. याला जे पाहतात ना त्या आत्म्याला, ते पाहणारे सुद्धा काय म्हणतात, आश्चर्यचकित होऊनच पाहतात. कारण ते आहेच तसं. बघा तेच सांगतात. कश्चित दिसलं का, कश्चित एनम, एनम म्हणजे या आत्म्याला, या आत्मस्वरूपाला आश्चर्यवत पश्यते. कश्चित म्हणजे काही कुणी एखादा, काही लोक याला एखादा मनुष्य कुणीतरी कसा पाहतो, पाहणारा आश्चर्यवत पश्यते, आश्चर्याप्रमाणे पाहतो. तथा एव तसेच अन्यः, दुसरा कोणी एखादा, दुसरा एखादा पुरुष आश्चर्यवत वदति, आश्चर्याप्रमाणेच काय करतो, बोलतो. च आणि अन्यः दुसरा, आणि एनम या आत्म्याला आश्चर्यवत शृणोति, आश्चर्याप्रमाणेच ऐकतो. च आणि कश्चित अजून कोणी एखादा, कुणीतरी एनम या आत्म्याला श्रुत्वापि न वेदएव, याला ऐकून सुद्धा, या आत्म्याविषयी श्रवण करून सुद्धा न वेदएव, या आत्म्याला तो जाणतच नाही. कळलं, सांगायचं नाही का, सगळं सोपं आहे, गरज नाही सांगायची, सांगायची एकदा. कश्चित कुणी एक मनुष्य किंवा कुणी एक एखादा साधक एनम आश्चर्यवत पश्चिम, या आत्म्याला आश्चर्याप्रमाणे पाहतो.
च आणि तथाएव तसेच अन्यः दुसरा एक कुणी आश्चर्यवत वदती, आश्चर्याप्रमाणे याला काय करतो, बोलतो किंवा सांगतो या आत्म्याविषयी. च आणि अन्यः दुसरा कुणी एनम या आत्म्याला आश्चर्यवत शृणोती, आश्चर्याप्रमाणे त्याच्याविषयी काय करतो, ऐकतो. च आणि कश्चित कुणी एखादा एनम या आत्म्याला श्रुत्वापि न वेदएव जाणून आपलं श्रवण करून सुद्धा या आत्म्याला तो जाणतच नाही, त्याला आत्मा कळतच नाही. देही नित्यमवध्योऽयम् देहे सर्वस्य भारत तस्मात् सर्वाणि भूतानि त्वं शोचितुमर्हसि. देहि नित्यमवध्योऽयं देहे सर्वस्य भारत तस्मात् सर्वाणि भूतानि न त्वं शोचितुमर्हसि. देहि नित्यम् अवध्यः अयं देहे सर्वस्य भारत तस्मात् सर्वाणि भूतानि न त्वं शोचितुम अर्हसि. आलं का इथपर्यंत? बघा आता भारत, भारत म्हणजे अर्जुना अयम देही दिसला का, हा देही, देही म्हणजे काय रे, जीवात्मा, जीवाला देही म्हणतात. का बरं त्याला देही म्हणतात रे? देहात राहतो म्हणून त्याला काय म्हणतात, देही म्हणतात. देहाने युक्त असतो ना तो. मग कसा आहे हा देही? सर्वस्य देहे नित्यम अवध्य, सर्वस्य देहे सर्वाच्या देहामध्ये असणारा आहे की नाही, आणि नित्यम अवध्य, आणि नित्य तो कसा आहे, अवध्य म्हणजे वधाला अयोग्य, त्याचा वध करता येत नाही. तर तो वध कोणाचा, काय माणसाचा वध करता येत नाही. शरीराचा काय, शरीराचा करता येत नाही का, आत्म्याचा करता येत नाही. आत्मा कुठं असते, शरीरात असते. मग शरीरात जो आत्मा आहे सर्वस्य देह सर्वाच्या देहामध्ये असणारा, आणि नित्य कसा आहे हो, अवध्य, अवध्य म्हणजे याचा वध करता येत नाही असा, म्हणजे वधाला अयोग्य. कसा, वधाला अयोग्य, त्याला काय म्हणतात, अवध्य. आलं, असा तो आत्मा आहे. तस्मा आणि म्हणून सर्वाणि भूतानि, या सर्व भूताविषयी, प्राण्याविषयी त्वं शोचितुम न अर्हसि. हे जे सगळे प्राणी उभे आहेत ना तुझ्या, सगळे त्यांना कसं मारून, काय मारून, येतं असे आमचे जायचं असं गळत बसला तू, यांच्याविषयी तू शोक करण्यात योग्य नाही. कारण त्यांच्या आत्म्याला काही तू मारू शकत नाही. तुझा बाप जरी आला खाली, तू तो बी यांच्या आत्म्याला मारू शकत नाही. आत्मा नेहमी कसा आहे, अवध्य, अवध्य. तस्मात म्हणून सर्वाणि भूतानि, या सर्व भूताविषयी त्वं शोचितुम न अर्हसि, तू शोक करण्याकरता योग्य नाही.